आपण अशा जगात राहतो जिथे नेहमी व्यस्त राहणं, सगळ्यांना मदत करणं आणि प्रत्येक गोष्टीला होकार देणं याचं खूप कौतुक केलं जातं. पण सतत हो म्हणत राहिलं तर आपण थकतो, मनाने रिकामी होतो आणि स्वतःपासूनच दूर जातो. म्हणूनच नाही म्हणणं स्वार्थी नाही, तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा राणे पोवार आपल्या शब्दसंवाद चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या गोष्टीबद्दल, नाही म्हणण्याची कला. जर तुम्हाला कधी कोणाला नकार देताना अपराधी वाटलं असेल किंवा तुम्ही खूप गोंधळून जात असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग आपल्या मर्यादा ठरवण्याची आणि स्वतःला प्राधान्य देण्याची ही कला समजून घेऊया, ज्यामुळे आपलं आयुष्य अधिक समाधानकारक आणि संतुलित होऊ शकतं. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुम्ही नाही कसं नम्रपणे म्हणायचं हे शिकू शकता, कुणालाही दुखावल्याशिवाय. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नाही म्हणणं का महत्वाचं आहे? कारण ते तुमचा वेळ, ऊर्जा आणि प्राधान्यांचं संरक्षण करतं. ते तुम्हाला तुमच्या मर्यादा ओळखायला मदत करतं, थकवा टाळायला मदत करतं आणि खरंच महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित ठेवायला मदत करतं. जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादांबद्दल प्रामाणिक असता तेव्हा तुमचा स्वतःबद्दलचा आदर वाढतो आणि तुमचे नातेसंबंधही अधिक खरे आणि प्रामाणिक बनतात. कारण सतत हो म्हणण्यामुळे आपण अनावश्यक ताण आपल्या आयुष्यात आणत असतो. सतत हो म्हणण्याची मानसिक किंमत. जेव्हा आपण अशा गोष्टींना हो म्हणतो ज्या आपल्याला खरंच करायच्या नसतात किंवा ज्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो, तेव्हा आपण स्वतःलाच नाही म्हणत असतो. विश्रांतीला नाही म्हणतो, मनःशांतीला नाही म्हणतो, स्वतःच्या प्रगतीला नाही म्हणतो. आणि हळूहळू यातून चिडचिड, थकवा आणि कधी कधी चिंता किंवा नैराश्य निर्माण होऊ शकतं. नाही कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. नाही म्हणणं म्हणजे कोणाला नाकारणं नाही, तर आपल्या मर्यादांचा आदर करणं आहे. ते म्हणजे सीमा आखणं, तुमचा वेळ आणि ऊर्जा जपणं, जेणेकरून जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा तुम्ही पूर्ण मनाने उपस्थित राहू शकाल. खूप वेळा असं होतं की आपण छोट्या छोट्या गोष्टींना होकार देत राहतो आणि जेव्हा खऱ्या महत्वाच्या गोष्टींची वेळ येते तेव्हा आपण आधीच थकलेलो असतो. आणि नाही म्हणणं हे आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतं, घरात, स्वयंपाकघरात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणीही. नाही कसं म्हणायचं तेही अपराधी न वाटता. आता ना मी तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगते, ज्यांनी तुम्ही नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणू शकता. मला मदत करायला आवडलं असतं पण सध्या मला ते शक्य नाही. माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद, पण मला यावेळी नकार द्यावा लागेल. सध्या हे माझ्या प्राधान्यांमध्ये बसत नाही. तुम्ही विचारलं याचं मला खूप कौतुक आहे, पण यावेळी मी मदत करू शकणार नाही. सध्या माझ्याकडे त्यासाठी वेळ किंवा क्षमता नाही. मला सध्या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. स्पष्ट आणि नम्रपणे नाही म्हणणं हे स्वतःचा आणि समोरच्याचा दोघांचाही आदर दाखवतं. हे सगळं सरावाने येतं आणि वेळेनुसार ते अधिक सहज होत जातं. नाही म्हणणं हा कमकुवतपणा नाही, ती तुमची ताकद आहे. स्वतःची काळजी घेणं आहे, ती तुमची शक्ती आहे. म्हणून आज स्वतःला परवानगी द्या तुमची मनःशांती जपण्याची. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा नाही म्हणण्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला तो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.